ओम शांती। आज आहे विशेष शिवजयंती निमित्त 14 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही सर्वोत्तम सौभाग्यशाली ब्राह्मण कुलभूषण आहात। तुम्हाला स्वतः भगवान शुभेच्छा देतात। प्रश्न आहे, बाबा मुलांना संगमावरच सृष्टीचा समाचार ऐकवतात, सतयुगामध्ये नाही असे का? उत्तर आहे, कारण सतयुग तर आहेच सुरुवातीचा काळ। त्यावेळी साया सृष्टीचा समाचार म्हणजेच सृष्टीच्या आदिमध्यंताचे ज्ञान कसे सांगणार? जोपर्यंत पूर्ण चक्राची पुनरावृत्तीच झालेली नाही तोपर्यंत समाचार सांगूच कसे शकणार? संगमावरच तुम्ही मुले बाबाकडून संपूर्ण समाचार ऐकता। तुम्हालाच ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. देवतापेक्षाही उच्च आपण सर्वोत्तम ब्राह्मण आहोत, या रूहानी नशेमध्ये राहायचे आहे। ज्ञान आणि योगाद्वारे आत्म्याला स्वच्छ बनवायचे आहे। 2. सर्वांना शिवबाबांच्या अवतरणाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। बाबांचा परिचय देऊन पतितापासून पावन बनवायचे आहे। रावण शत्रूपासून स्वतःला मुक्त करायचे आहे। आजचे वरदान आहे, विस्ताराच्या रंगीबेरंगी गोष्टीपासून किनारा करून अवघड गोष्टीला सोपे बनविणारे सहजयोगी भव। स्पष्टीकरण आहे, जेव्हा बाबांना पाहण्याऐवजी इतर गोष्टींना पाहू लागता तेव्हा अनेक प्रश्न उत्पन्न होतात आणि सोपी गोष्ट देखील अवघड वाटू लागते, कारण गोष्टी आहेत वृक्ष आणि बाबा आहेत बीज। जे विस्तार रूपी वृक्षाला हातामध्ये घेतात ते बाबांना दूर करतात आणि मग विस्तार एक जाळे बनते ज्यामध्ये अडकत जातात। गोष्टीच्या विस्तारामध्ये रंगीबेरंगी गोष्टी असतात ज्या आपल्या दिशेने आकर्षित करतात। त्यामुळे बीजरूप बाबांच्या आठवणीद्वारे बिंदू लावून त्यापासून किनारा करा, तर सहजयोगी बनाल। स्लोगन आहे, मी आणि माझेपणाच्या भेसळीला नष्ट करणे म्हणजेच शुद्ध सोने बनणे आहे। ओम शांती।